हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विपणनाचे कार्य आपले 8 झालेले होते एकूण. त्याच्या पुढचे जे कार्य आहेत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सो फर्स्ट आहे वस्तूची किंमत निश्चिती. फर्स्ट कोणता आहे? वस्तूची किंमत निश्चिती म्हणजेच की वस्तूची प्राइस ठरवणे. बघा आता इथे काय सांगितलंय, किंमत निश्चिती हे विपणनाचे एक अत्यंत महत्त्वाचे तसेच आव्हानात्मक असे कार्य आहे. म्हणजेच की वस्तूची प्राइस जर जास्त असेल तर नुकसान होईल, कमी असेल तरीही नुकसान होईल. हे आव्हान असतं व्यावसायिकासाठी. कित्येक वेळा वस्तूच्या किमतीवरच उत्पादनाचे यश अपयश अवलंबून असते. प्राइस जास्त ठेवलं तर कधी नफा होतो किंवा कधी प्रॉफिट मध्ये राहतं, किंवा प्राइस जास्त असेल तर कधी आपल्या वस्तूची विक्रीच होत नाही. यश अपयश ठरलेलं असतं. किंमत निश्चिती ही बाजारपेठेत अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. आपल्या वस्तूची विक्री होण्यासाठी काय किंमत असलं पाहिजे हे वस्तूच्या किंमत निश्चितीमध्ये ठरवल्या जातं. खास करून जेथे तीव्र स्पर्धा अस्तित्वात असते, भयानक स्पर्धा असते त्या मार्केटमध्ये, त्या वस्तूसाठी खूप सारे वस्तू पर्याय उपलब्ध असतात. अशा वेळेस तीव्र स्पर्धा त्या ठिकाणी जाणवते. वस्तूची किंमत निश्चिती करताना उत्पादन खर्च, अपेक्षित नफा, स्पर्धात्मक वस्तूंच्या किमती, वस्तूला असलेली मागणी, बाजारपेठेच्या गरजेनुसार व्यवसायाने वस्तूच्या किमतीत बदल केला पाहिजे. आता इथे अर्धवट दिलेला आहे, ठीक आहे. उत्पादन खर्च, स्पर्धात्मक वस्तूंच्या किमती, वस्तूला असलेली एकूण मागणी, या सर्व गोष्टी विचारात घेऊन वस्तूची किंमत ठरवली जाते. मी एक्झाम्पल दाखवते मग तुम्हाला समजून जाईल. ओके. वस्तूच्या किमतीत फारच जास्त असतील तर ग्राहक गमावण्याची शक्यता असते. ग्राहकांना जर वस्तूची प्राइस जास्त असेल तर परवडणार नाही, ग्राहक ती वस्तू खरेदी करणार नाही. त्याचा परिणाम व्यवसायावर होतो, ठीक आहे, लॉस होतं. परंतु व्यवसायाच्या किमती फारच कमी असतील तर त्यावेळेस तोटा होतो. समोरचा व्यक्ती त्या वस्तूची प्राइस 7 रुपये ठेवले, आपण त्याच्यापेक्षा 1 रुपये कमी ठेवलं तर त्यावेळेस आपल्याला नुकसान होत असतं. 6 रुपये कोणी घेत नाही, घेतलं तरी आपल्याला 4 रुपयाचं नुकसान होत असतं. म्हणूनच योग्य किंमत ठरविताना बाजारपेठेचे सखोल संशोधन करणे गरजेचं असतं, की त्या वस्तूसाठी मार्केटमध्ये किती प्राइस आहे, आपल्या वस्तूची प्राइस किती असावी लागते, या सर्व गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं. हे जे नोट्स बॅक साईडला दिसत आहेत हे आहेत बिग बुल बॅच मधले नोट्स. हे बिग बुल बॅच मधले नोट्स आहेत. सो मी तुम्हाला इथे एक्झाम्पल सांगण्यासाठी हे नोट्स तुम्हाला शो करते. बघा इथे आता दिलेला आहे पेन, ठीक आहे. पेन बद्दल डिस्कस करताय की वस्तूची किंमत निश्चिती कशी केली जाते. पेन हे एक प्रोडक्ट आहे, ठीक आहे, वस्तू आहे. मग पेन बनवण्यासाठी कच्चा माल लागतो, शाई किंवा ते जे काही प्लास्टिक लागतं पेनचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी, ते आपण घेतलं 4 रुपयाला. त्याच्यासाठी 4 रुपये लागतात. फॉर एक्झाम्पल कच्चा माल. कामगार खर्च लागतं, लेबर कॉस्ट असतं, किती 2 रुपये लागलं. मग त्याच्यानंतर स्पर्धात्मक वस्तूंच्या किमती, बाजारपेठेमध्ये त्या वस्तूची किंमत किती आहे, समजा 2 रुपये धरा. त्याच्यानंतर नफा बघतो. कुठलाही व्यावसायिक त्या प्रोडक्ट मध्ये कधीही नफा बघत असतो, तो त्याचा नफा बघितला 2 रुपये. मग टोटल एकूण त्या वस्तूची किंमत किती झाली, वस्तूची किंमत निश्चित किती झाली, 10 रुपये. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या, कच्चा माल आला, लेबर कॉस्ट आलं, कामगार खर्च आला, त्याच्यानंतर स्पर्धात्मक वस्तूच्या किमती हे पण आलं, आणि नफा सुद्धा बघतो. अपेक्षित नफा सुद्धा व्यावसायिकाला बघावं लागतो पॉइंट मध्ये. सॉरी, आता बुक मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, हायलाइट केलं होतं, ठीक आहे. टोटल प्राइस झाली 10 रुपये. डन. आता ती पेन टोटल प्राइस 10 रुपयाची होती. बर, अशा वेळेस मार्केटमध्ये नवीन नवीन वस्तू आहे. सो मार्केटमध्ये थोडस डिमांड वस्तूची येईपर्यंत किंवा मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढवण्यासाठी त्यांनी त्या वस्तूची प्राइस केली 8 रुपये. 2 रुपये कमी केले, समजलं, 2 रुपये कमी केले. मग अशा वेळेस थोड्या बहुत प्रमाणामध्ये ग्राहक वस्तू खरेदी केला, जाऊ दे मला, आपलं स्वतःचा नफा नाही झालं तर नाही झालं, बट ऍक्च्युअल कॉस्टला तो 8 रुपयानं तो विकला वस्तू. मग त्याच्यानंतर त्या वस्तूची प्राइस, दुसरी सिच्युएशन लक्षात घ्या, ते 10 रुपये ज्या वस्तूची किंमत होती, बाजारपेठेमध्ये काही विक्रेते तीच प्राइस, सगळेजण ह्याचं बघून त्याच किमतीमध्ये हीच पेन 8 रुपयाला विकू लागले, ठीक आहे. हीच पेन 8 रुपयाला ते विकू लागले. मग एखादा व्यावसायिक किंवा विक्रेता होता, तो खूप हुशार होता. बाजारपेठेमध्ये 8 रुपयाला विकलेले तर आपलं बघून आपण आणखीन 1 रुपये कमी करू, म्हणून त्याने 7 रुपयाला विकायला स्टार्ट केलं. अशा वेळेस पेना तर विकल्या, बट नफा 3 रुपये, सॉरी,
नुकसान किती झालं? 3 रुपये झालं. तोटा झाला. आधीच 2 रुपये काढून घेत होता बिचारा, 8 रुपये ठेवला होता. आता सगळेजणच 8ला विकलाले म्हणून हा 7ला ठेवायला गेला. आता तर मोठ्याच प्रमाणामध्ये नुकसान झालं. म्हणजेच काय, वस्तूची प्राइस योग्य असली पाहिजे. प्राइस कमी पण असू नये, प्राइस जास्त पण असू नये. प्राइस जर जास्त असेल तर कुठलाही विक्रेता ही वस्तू खरेदी करणारच नाही. समजायले? म्हणून वस्तूची योग्य किंमत निश्चिती करता आली पाहिजे. ठीक आहे. व्यवसायाचं यश अपयश या किमतीवर अवलंबून असतं. समजायला? वस्तूची किंमत निश्चिती. 10वं पॉइंट चेक करा. काय सांगितले 10वं पॉइंट? ओके. विक्रय वृद्धी यंत्रणा. 10वं पॉइंट कोणतं असेल आपलं? येस, विक्रय वृद्धी यंत्रणा. बघा, ग्राहकांना वस्तूंच्या विषयी, त्यांच्या वैशिष्ट्यांविषयी, वापराबाबत, किमतीबाबत माहिती देऊन आणि वस्तू खरेदी करण्याविषयी त्यांना प्रोत्साहन करण्याच्या प्रक्रियेस विक्रय वृद्धी संवर्धन असे म्हणतात. विक्रय वृद्धी म्हणजेच काय? विक्री वाढ. विक्रय वृद्धी, वृद्धी म्हणजेच काय? वाढ. विक्रीत वाढ करणे. तर विक्रीत वाढ करण्यासाठी काय काय करावं लागतं? म्हणजेच विक्रीत वाढ करायचं असेल तर आधी आपल्या ग्राहकांना आपल्या वस्तूमध्ये काय काय आहे ते सांगावं लागेल. वस्तूची प्राइस किती आहे हे सांगावं लागेल. ते कोणत्या माध्यमाद्वारे सांगतात? ते जाहिरातीमध्ये. जाहिरात कशासाठी केली जाते? तर वस्तूच्या विक्रीमध्ये वाढ होण्यासाठी केली जाते. समजायले? जाहिरात कशासाठी केली जाते? वस्तूच्या विक्रीमध्ये वाढ व्हावी. ग्राहकांना ती वस्तू आकर्षित झाली पाहिजे किंवा त्यांच्या गरजा जाणवल्या पाहिजे. मग ग्राहक ऑटोमॅटिकली ती वस्तू परचेस करतील. ओके. जाहिरात, प्रसिद्धी, व्यक्तिगत विक्री, विक्री संवर्धन ही काही विक्रय वृद्धीची महत्वपूर्ण शस्त्र आहेत. ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते. ठीक आहे. प्रसिद्धी केली जाते. मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी केली जाते. सांगितलं जातं. माउथ पब्लिसिटी पण त्या ठिकाणी होत असते. व्यक्तिगत विक्री, सेल्फ लेवलवर एकटा व्यक्ती जाऊन विक्री करत असतो. होलसेलर तुम्ही बघत असता. त्याचबरोबर विक्री संवर्धन म्हणजेच काय? विविध कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्या वस्तूंची जाणीव करून देण्यासाठी काही योजना वगैरे आखण्यात येतात. हे आहेत विक्रय वृद्धीचे शस्त्रे. विक्रय वृद्धीसाठी वरील 4 पद्धती किंवा त्यांचे एकत्रीकरण व्यवसायांकडून केले पाहिजे. एकतर व्यावसायिक या सर्व गोष्टी वापरू शकतो. कोणत्या कोणत्या? जाहिरात, प्रसिद्धी, व्यक्तिगत विक्री आणि विक्री संवर्धन, किंवा पर्टिक्युलर एखादी एक पद्धत सुद्धा त्याला वापरून विक्रय वृद्धी करता येते. ओके. विक्रय वृद्धीच्या कार्यामुळे बाजारपेठेमध्ये आपल्या उत्पादनाशी जागृती निर्माण होण्यास मदत होते. परत एकदा सांगते, विक्रय वृद्धीमध्ये काय केलं जातं की एक्झॅक्टली आपली वस्तू काय आहे, वैशिष्ट्ये काय आहेत, किंमत काय, गुणवैशिष्ट्ये काय हे सांगण्यात येतं. कशाद्वारे सांगण्यात येतं? जाहिरातीद्वारे. जाहिरात केल्यानंतर काय प्रभाव पडतो? तर विक्रीमध्ये वाढ होत असते. क्लिअर? सिंपल आहे, अवघड नाहीये. डाऊट असेल तर याबद्दल विचारू शकता. इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके. विक्रय वृद्धी. 11वा आहे वितरण. 11वा कोणतं आहे? वितरण. वितरण म्हणजे वाटप. वितरण म्हणजेच काय? वाटप करणे. ओके. उत्पादनाच्या ठिकाणी तयार झालेला पक्का माल उपभोक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व कार्यांना मिळून वितरण असे म्हणतात. वितरण म्हणजेच काय? वाटप करणे. आपला हा व्यवसाय आहे. बघा, आता एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. 1 मिनिट द्या फक्त मला. ठीक आहे. आपला हा व्यवसाय आहे. अशा वेळेस फॉर एक्झाम्पल समजून घ्यायचे, आपला हा बिझनेस आहे. या बिझनेस मध्ये जे आपली वस्तू तयार होते, ठीक आहे, आपली वस्तू तयार होते, ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणे. ग्राहक या ठिकाणी राहतो. ठीक आहे. ग्राहक या ठिकाणी राहत असतो. तर ग्राहकांपर्यंत पोहोचवणे म्हणजेच काय? वितरण करणे म्हणजे काय? वाटप करणे. हे सुद्धा एक विपणनाचं कार्य आहे. वितरण करणे. ही जी वस्तू तुम्हाला दिसायली, ही वस्तू ग्राहकांपर्यंत नेऊन देणं म्हणजेच वितरण होय. वितरण समजलं? वितरण समजलं? बघा पुढे काय सांगितलंय आता. यामध्ये वाहतूक, गोदाम, वस्तूची हाताळणी, साठा नियंत्रण, आदेशाप्रमाणे माल पाठवण्याची प्रक्रिया, बाजारपेठेचा अंदाज,
संवेष्टन, उत्पादनाचे व साठवणुकीचे ठिकाणी, ग्राहक सेवा यांचा समावेश होतो. किती गोष्टींचा समावेश वितरणामध्ये होतो? वाहतूक वाटप करण्यासाठी वाहतूक आवश्यक असतं. वाहनाद्वारे त्या पर्टिक्युलर ठिकाणी नेऊन माल सप्लाय करता येतं. गोदामापासून मार्केट पर्यंत माल सप्लाय करता येतं किंवा कच्चा माल सुद्धा आधी वितरण करावं लागतं. ज्या ठिकाणी कच्चा माल आहे त्या ठिकाणाहून आपल्या फॅक्टरीमध्ये माल आणावं लागतं, त्यावेळेस सुद्धा वितरण ही प्रक्रिया केली जाते. अशा विविध ठिकाणी वितरण ही प्रक्रिया केली जाते. वितरण हे एक विपणनाचं कार्य आहे. व्यवसायाच्या विपणन अंदाजपत्रकातील खर्चाचा वितरण हा एक मुख्य भाग आहे. ठीक आहे. अंदाजपत्रक म्हणजेच काय? बजेट ठरवणे. त्या बजेटमध्ये सगळ्यात जास्त खर्च हे वितरणावर, वाटपवर केलं जातं. कसं काय केलं जातं? तर कोणत्या ठिकाणी आपल्या वस्तूला डिमांड आहे त्या ठिकाणी त्या मार्केटमध्ये वस्तू पोहोचवायला पाहिजे म्हणून वितरणावर जास्त खर्च केला जातो. उत्पादनाचा प्रकार, ग्राहकांचे अपेक्षित समाधान हे संस्थेच्या प्रत्यक्ष वितरणावर अवलंबून असतं. कस काय? जर एखादी वस्तूसाठी डिमांड आली असेल, ग्राहकाला अर्जंट ती वस्तू पाहिजे असेल तर ती वस्तू आपल्याकडे उपलब्ध पाहिजे, आपण ग्राहकाला सप्लाय करू शकतो. जर आपल्याकडे वस्तू उपलब्ध आहे बट वाटप करणं थोडंसं अवघड झालंय, वाहतूक व्यवस्था आपल्या जवळ नाहीये. ठीक आहे. वाहतूक व्यवस्था आपल्या जवळ नाहीये, वेळ लागतं ग्राहकांपर्यंत ती वस्तू पोहोचायला, अशा वेळेस तो ग्राहक वाट बघत नाही, दुसऱ्याकडे जातो. ठीक आहे. वितरणवर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. ग्राहक टिकून राहण्यासाठी वितरण कुठे ना कुठे महत्वाचं असतं. वितरण समजलं? वितरण म्हणजे वस्तूंचं वाटप करणं. 12वा आहे वाहतूक व्यवस्था. 12वा कोणतं आहे? वाहतूक व्यवस्था. बघा आता काय सांगतं वाहतूक व्यवस्था? हे वितरणासारखंच आहे. उत्पादनाच्या ठिकाणापासून उपभोक्त्याच्या ठिकाणापर्यंत वस्तूच्या भौतिक वितरण कार्यास वाहतूक असे म्हणतात. वाहतूक म्हणजेच काय? उत्पादनाच्या ठिकाणापासून, फॅक्टरी पासून ते उपभोक्त्याच्या ठिकाणापर्यंत, ग्राहकांपर्यंत, सेम व्यवसाय. ठीक आहे. ही वस्तू आहे, ही वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतूक आवश्यक असते. वाहतूक कस काय आवश्यक असते? ज्या वस्तू असतात ते आपल्याला एकतर अशा प्रकारच्या ट्रक मध्ये वाहून न्याव्या लागतात म्हणून वाहतूक आवश्यक असते. मला ट्रक नाही काढता येत तरी समजून सांगण्याचा प्रयत्न करते. समजायले वाहतूक काय असतं? ठीक आहे. उपभोक्त्याचं किंवा उत्पादकाचं काय, ही जी आपली फॅक्टरी आहे, हा आपला व्यवसाय, इथून त्या वस्तू ग्राहकांपर्यंत सप्लाय करत असेल तर आपल्याला वाहतूक पाहिजे. वाहतूक म्हणजे हे साधन, ट्रक वगैरे लागत असतं. ओके. बघा मागे चेक करा आता. वाहतूक व्यवस्थेमध्ये पक्क्या मालाबरोबरच कच्च्या मालाच्या वाहतुकीचा समावेश होतो. ठीक आहे. हे फायनल प्रोडक्ट तर आपण, अंतिम वस्तू तर ग्राहकांपर्यंत पोहोचवायलो, बट वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला काय लागतो? वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला लागतो कच्चा माल. मान्य आहे आपल्याला? वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल लागत असतं, कच्चा माल. हा कच्चा माल या ठिकाणाहून व्यवसायात आणण्यासाठी सुद्धा तुम्हाला काय लागतं? तर अशाच प्रकारचं एक वाहतुकीचं साधन लागत असतं. ठीक आहे. हे अशा पद्धतीचं ट्रक तुम्हाला या ठिकाणी लागतं. मान्य आहे तुम्हाला? कच्चा माल व्यवसायात आणायचा असेल तरी वाहतूक आवश्यक असते. ओके. उत्पादन, विक्री व वापर ही तिन्ही कार्ये एकाच ठिकाणी चालवीत अशी अपेक्षा करता येत नसल्यानेच उत्पादन पण एकाच ठिकाणी, विक्री पण एकाच ठिकाणी आणि वापर पण एकाच ठिकाणी. एक्झॅक्टली काय म्हणले बघा. याच व्यवसायामध्ये वस्तूचं उत्पादन व्हायला, याच व्यवसायामध्ये विक्री व्हायली, याच ठिकाणी, व्यवसायामध्ये नाही, याच ठिकाणी त्या वस्तूचा वापर पण व्हायला, हे अजिबात पॉसिबल नाही. वस्तू एका ठिकाणी बनवली जाते, सप्लाय दुसरीकडे केली जाते, वापर त्याचा दुसरीकडे केलं जातं, ग्राहकांच्या घरी वापर केलं जातं. ओके. समजायले? बघा आता काय सांगितलेलं आहे. वाहतुकीची गरज त्या ठिकाणी निर्माण होत असते. इथे बघू शकता तुम्ही, मी सांगितलेलं एक्झाम्पल, फक्त इथे एक गोष्ट ऍड करावी लागते. ती गोष्ट कोणती असेल तर ती असेल इथे बाजारपेठ. आधी बाजारपेठ मध्ये येतं, मग ग्राहक घरी घेऊन जाऊन ती वस्तू त्याचा उपयोग करत असतो, त्याचा उपभोग घेत असतो. परत एकदा सांगते बघा. वस्तू या ठिकाणी बनते, या ठिकाणी विक्री होते, या ठिकाणी त्या वस्तूचा उपभोग घेतला जातं, वापर होत असतं. हे सगळे एकाच ठिकाणी पॉसिबल नसतं. म्हणून
या ठिकाणून या ठिकाणी नेण्यासाठी वाहतूक आवश्यक असतं. बाजारपेठेतून घरी नेण्यासाठी वाहतूक आवश्यक असतं, म्हणजेच वाहतूक इम्पॉर्टंट असतं. बघा आता पुढे काय सांगितले, वाहतुकीमुळे स्थान उपयोगिता, ठीक आहे, स्थल उपयोगिता निर्माण होत असते, स्थान उपयोगिता निर्माण होते. भौगोलिक सीमांचे विश्लेषण, उत्पादनाचे स्वरूप. भौगोलिक सीमांचे विश्लेषण म्हणजेच की सुरत वरन कच्चा माल मुंबईला पोहोचवायचा आहे. सुरत वरन कच्चा माल मुंबईला पोहोचवायचा आहे, हे आहे भौगोलिक सीमांचे विश्लेषण सांगितलेलं आहे. डेस्टिनेशन समजलं, सुरत टू मुंबई कच्चा माल सप्लाय करायचा आहे. उत्पादनाचे स्वरूप, खर्च किती लागतंय एक वस्तू तयार करण्यासाठी, निर्देशित बाजार कोणत्या ठिकाणी आपली वस्तू पोहोचली पाहिजे, गती वेग किती, मार्केटमध्ये डिमांड आल्या आल्या आपल्याला ती वस्तू लगेच बाजारपेठेत पोहोचवावी लागते, ट्रस्ट असावं लागतं, वारंवारिता, सतत वस्तूंचं ट्रान्सपोर्टेशन करावं लागतं, सुरक्षितता, वस्तू नेतेवेळी सुरक्षितता सेफ्टी महत्वाची असते, इत्यादीची मदत वाहतुकीचे मार्ग ठरवताना होत असतं. एखादी गोष्ट जर आपल्याला ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर एखादं वाहतुकीचं साधन लागतं. मग कुठे जायचंय, डेस्टिनेशन माहिती पाहिजे. सुरत वरनं मुंबईला कच्चा माल ट्रान्सफर करायचंय, त्याचा खर्च किती येणार आहे कच्चा माल ट्रान्सफर करतेवेळी, कुठल्या ठिकाणी पोहोचवायचंय ते आलं, वेग किती असला पाहिजे, किती दिवसांपर्यंत कच्चा माल पाहिजे, ट्रस्ट असावा लागतो, कच्चा माल खरंच पोहोचवती काय, दुसरीकडे घेऊन बेपत्ता होऊन जातो, आणि वारंवार त्याच व्यक्तीकडून ट्रान्सपोर्ट करावी लागते, आणि शेवटचं आहे सेफ्टी महत्वाची असते, जेणेकरून कच्चा माल खराब होणार नाही. रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक, जल वाहतूक, रेल्वे वाहतूक, पाईपलाईन या वाहतुकीच्या मार्गाचा व्यवसायात उपयोग केला जातो. आता ही जी सर्व वाहतुकीची माध्यम आहेत, यातून एकतर कच्चा माल आणला जातो किंवा वस्तू दुसऱ्या ठिकाणी पोहोचवली जातात. हे वाहतुकीमध्ये यांचा समावेश होत असतो. इत्यादीचा मार्ग व्यवसाय करत असतं. ठीक आहे, समजलं, वाहतूक व्यवस्था समजलं. लास्ट पॉइंट आहे, चेक करा, गोदामे. लास्ट पॉइंट काय आहे, गोदामे. वस्तूंचे उत्पादन आणि त्यांची विक्री यामध्ये काही कालावधी असते, इथे दाखवते बघा. लगे आता आपण हिवाळा चालू आहे, आता कोणता सीझन चालू आहे, आता चालू आहे विंटर, हिवाळा चालू आहे. ओके, असं समजा हा आपला बिझनेस आहे. आपण हिवाळा चालू असल्यामुळे आपण रेनकोटचा तयार करण्याची आपली फॅक्टरी आहे. एक्झॅक्टली आता चालू आहे हिवाळा, बट आपण आपल्या फॅक्टरीमध्ये आता रेनकोट तयार करत आहोत. मग मला सांगा, आत्ताच्या सिच्युएशनला आपण हिवाळा चालू आहे तरी पण आपण रेनकोट तयार करायलो, त्याचा उपयोग आता आहे का, नाही. मग आपण कधीसाठी तयार करून ठेवतो, भविष्यामध्ये पावसाळा येऊ शकतो याच्यासाठी आपण रेनकोट तयार करून ठेवतो. मग कालावधी आहे, रेनकोट आता तयार करून ठेवलं, उत्पादन आता झालं, बट मागणी आहे का, सध्या मागणी आहे, विक्रीला टाइम आहे, विकायला टाइम आहे, किती, 6-7 महिने बाकी आहेत. मग 7 महिन्यापर्यंत वस्तू तयार करण्याची कालावधी आणि विक्रीची कालावधी यामध्ये वेळ लागतो. लगेचच्या लगेच वस्तू तयार झाली आणि वस्तू विकली पण असं होत नाही, कालावधी लागतं. ओके, बघा पुढे काय सांगितलेलं आहे, सदरच्या कालावधीत, ठीक आहे, रेनकोटचं उत्पादन आत्ता गेलो, बट ते जून जुलै मध्ये उपयोगी पडणार आहे. तर आत्ताच्या सिच्युएशनला डिसेंबर टू जुलै मध्ये जो कालावधी आहे, ठीक आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, हा जो 6 महिन्याचा पिरियड आहे, त्या कालावधीमध्ये झालेल्या दुर्लक्षामुळे वस्तूंच्या साठ्याला हानी पोहोचू शकते. ठीक आहे, दुर्लक्ष होऊ शकते. आपल्याला एकूण 6 महिने रेनकोटचा स्टॉक जे आहे सांभाळून ठेवायचा आहे, मग त्याला हानी पोहोचू शकते. गोदामामुळे मालाचा प्रवाह व्यवस्थितपणे नियंत्रित होतो. अशा वेळेस 6 महिने ते रेनकोटचा जो स्टॉक आहे तो जपून ठेवण्यासाठी आपण विपणनाचं गोदाम हे कार्य करत असतो, गोदामाचा वापर करत असतो. बाजारात वस्तूच्या किमतीत स्थैर्य राखण्यासाठी सुद्धा याची मदत होते. किंमत स्थिर ठेवणे हे गोदामाचं एक कार्य आहे. ते आपण गोदामाच्या कार्यांमध्ये बघितलेलं आहे, कशा पद्धतीने किंमत स्थिर ठेवण्यासाठी गोदाम मदत करते. जोपर्यंत आपल्या वस्तूला मागणी येत नाही तोपर्यंत आपण वस्तू बाहेर काढत नाही, ज्यावेळेस मागणी आली त्यावेळेस आपण वस्तू बाहेर काढतो. स्थिर ठेवण्यासाठी मदत होत असते. गोदामाची कार्य ही किरकोळ व्यापारी
घाऊक व्यापारी आणि उत्पादक यांच्याकडून पार पाडली जातात, कारण ते मोठ्या प्रमाणामध्ये बल्क क्वांटिटी मध्ये वस्तू त्यांच्याकडे ठेवत असतात, म्हणून त्याला गोदामाची आवश्यकता असते. गोदामामुळे काल किंवा समय उपयोगिता निर्माण होते. ठीक आहे, गोदामामुळे काल किंवा समय उपयोगिता निर्माण होते, म्हणजेच की रेनकोट डिसेंबर मध्ये तयार झाले, बट एक्झॅक्टली तो महिना, विकायचा महिना कधी येतो? जुलै मध्ये येत असतो. 6 महिन्याचा जो पिरियड आहे, म्हणून त्याला काळ उपयोगिता, 6 महिने ठेवल्या जातं, म्हणून त्या ठिकाणी समय उपयोगिता किंवा काल उपयोगिता त्या ठिकाणी निर्माण होत असते. हे होते आपले विपणनाचे एकूण 13 कार्य. जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल, कुठला कार्य समजला नसेल, तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता, मी रिप्लाय करेन. ठीक आहे, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय, आणि हा जो टॉपिक आहे आमचा बिग बुल बॅच मध्ये झालेला आहे, मी दाखवले बिग बुल बॅच मध्ये कशा पद्धतीने प्रत्येक टॉपिकचा, प्रत्येक पॉइंटचं विश्लेषण आणि त्याचबरोबर एक्झाम्पल घेऊन प्रत्येक पॉइंट क्लिअर करण्यात येतं. जर तुम्हाला आणखीन सुद्धा वेळ गेलेली नाही, तुम्ही बिग बुल बॅच आत्ताही जॉईन करू शकता. सो लेट करू नका, जेवढं लवकर होईल तेवढं बिग बुल बॅच जॉईन करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.